पनवेलमध्ये क्रिकेटचा फीवर पुन्हा एकदा उसळला आणि मैदान गाजवलं ते कॅप क्लबच्या 8व्या वर्धापन दिनाच्या भव्य बॉक्स क्रिकेट टुर्नामेंटने। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत तमीम यांच्या टीमने जबरदस्त खेळ करत थेट विजेतेपदावर कब्जा केला। फायनलमध्ये तमीम टीमचा दमदार परफॉर्मन्स तर हादी टीम उपविजेतेपदी, संजू टीम 3ऱ्या आणि प्राईम होम्स टीम 4थ्या स्थानावर। संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक संघाने चुरशीचा आणि हाय व्होल्टेज खेळ सादर करत प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं। या क्रीडा महोत्सवाला मान्यवरांची खास उपस्थिती लाभली। डॉक्टर प्रीतम म्हात्रे, नितीन पाटील, राजू सोनी आणि सुमित झुंजारराव यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं। वैयक्तिक कामगिरीत नाईम, कामरान, तरुण, विशाल कारमुटकर, सईद, अयान आणि हेमंत परब यांनी चमकदार खेळ करत विशेष सन्मान पटकावला। स्पर्धेत लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसांचाही वर्षाव करण्यात आला। या मेगा इव्हेंटचं उत्कृष्ट नियोजन ॲडव्होकेट मनोहर सचदेव आणि मनोज देडिया यांनी केलं, तर कॅप क्लबच्या सदस्यांनी अथक मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला। पनवेलमध्ये क्रिकेटचा जल्लोष असाच सुरूच राहणार, कारण इथे खेळ म्हणजे फक्त गेम नाही, ती एक पॅशन आहे। पार्टनरशिप करते तसं आज तुमचा 8वा वर्धापन दिन आहे, पण आज मी मनोरंजन बोलताना मला समजलं की या क्लबचा मेन खाली आज आहे आणि त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी दिलेल्या आयडियामध्ये आज मनोरंजन अतिशय चांगला असा क्लब या इथे निर्माण केलेला आहे। आज त्यांचा 8वा वर्धापन दिन आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण आज या स्पोर्ट्स इव्हेंट ठेवलेले आहे आणि त्या निमित्ताने आपण या सगळ्या खेळाडूंना मोटिवेट करतोय। आपलं सर्वच कौतुक करावं तेवढं कठीण आहे, कारण हा उद्देश असा आहे की या निमित्ताने आज पनवेलमध्ये झालेला आहे। या निमित्ताने आज जी जनरेशन आहे ती जास्त करून या क्षेत्रामध्ये आता क्रिकेट खेळायला लागली। त्यामुळे आजचं जे आपलं धकाधकीचं जीवन आहे, लाईफ आहे, त्याच्यामध्ये जो आपला फिटनेस राखायला पाहिजे आणि आपली आवडी जपली पाहिजे। कारण आपल्या आवडीचा आपण एखादा इव्हेंट केला तर तो आपल्याला आपला जो स्ट्रेस असतो ती स्ट्रेस लेवल नक्कीच कमी करतो। त्यामुळे खरोखरच मी तुमच्या दोन्ही मोठी पार्टनर्सला बरोबर धन्यवाद देतो आणि आज मला असं समजलं की सकाळपासून चहा नाश्त्याची अतिशय योग्य अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे। खरोखरच मी तुम्हाला कौतुक करतो। तुमचा हा स्पोर्ट्स क्लब असाच अनेक वर्ष निरंतर चालू राहते। आपण लवकरच पुढच्या जनरेशनसाठी आदर्श निर्माण करा आणि ही संस्था 100 पार करेल अशा मी शुभेच्छा देतो। आपले कॅप क्लबचे सर्व मनोज आणि मनुष्य हे शैल्याबाई तू दिसला तर आम्हाला तरुणपणा आणि एका जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जातो, कारण या बॉक्स क्रिकेटची पनवेलमध्ये सुरुवात करणारी ही जोडी आज किती पुढे चालली आहे। आणि मी नेहमी हे वाक्य एक सांगतो की सर्व समाजाला घेऊन चालणारी ही जोडी आहे। त्याच्यामुळे एकदा या जोरदार टाळ्या या जोडीसाठी झाल्या पाहिजे। आणि आम्ही फक्त नाम मात्र जैन मात्र संस्था म्हणजे नाम मात्र, परंतु रोज अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप क्लबद्वारा या मॅचेस भरवल्या जातात आणि यातले नियम मला वाटतं आता तुम्हाला तर कळले असतील 80% तरी, पण हे नियम कुठे लागले आम्ही समजतो 6 गेला पण तो आउट झालेला असतो, आम्ही समजतो इथे गेला पण ते 2 रन भेटलेले असतात, कधी कधी 4 गेल्यावर 4, 8 मायनस होतात। काय बाबा माझ्या तर डोक्याच्या वर। परंतु ही जी मजा आहे, हे जे खेळ आहे आणि हे जे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे ना, याच्यासाठी जे नियम बनलेले गेलेले आहेत, म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। अतिशय चांगल्या पद्धतीने ही जोडी पनवेलमध्ये आता फेमस झालेली आहे आणि अतिशय चांगले रिलेशन ह्या दोघांनी सगळ्यांशी जोडलेले आहेत। राजकारणाच्या पलीकडचे रिलेशन हे सगळे आहेत, त्याच्यामुळे आपण हे रिलेशन असेच ठेवावे। आम्ही मंडळी येऊन एवढ्यापुरती वाघ, एवढ्या गरमी, एवढ्या सगळे बोललेले, एवढी गरमी सकाळपासून फिरतोय
परंतु इथे आल्यानंतर मला मनाचा थंडावा वाटला. त्याच्यामुळे एका जोरदार टाळ्या. आणि शेवटी माणसाचं मन शांत असेल तर सगळं काही नीट होईल. तर तुम्ही नक्की या जोडीवर विश्वास ठेवा, हे मी तुम्हाला सांगतो. तुमचा ऑलरेडी विश्वास आहे, परंतु ही जोडी कधीच कुठेच राजकारण करत नाही. करणारे बाजूला झाले, काय होते हे सगळं आपण बघतो, परंतु त्यातूनही रस्ता काढून ही जोडी पुढे चाललेली. त्याच्यामुळे तुमच्या विश्वासाने, तुमच्या सहकार्याने ही जोडी मनोज शेठ हे पुढे चाललेले. नक्कीच आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया. आणि पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमी, हे ज्या पद्धतीनं तुम्ही खेळताय, तुम्ही हे एक लक्षात ठेवा की ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ आता आपल्या इथे आलंय, इथे वेगवेगळ्या पद्धतीचे आता बिझनेस क्रिएट होत आहेत. ते काही ठराविक समाजाला बिझनेस जाणार नाहीयेत, सगळ्या समाजातील लोकांना जाणार आहेत. कधी जातील? जर आपली एकजूटपणा असेल तर आपण कोणालाही वापरू शकतो. या पद्धतीने तुम्ही एकजूटपणा ठेवा. हे प्लॅटफॉर्म इथं हे बोलण्याजोगे नाहीये, परंतु तुम्ही सगळे बिझनेस वेगवेगळ्या पद्धतीने करणारे आहात. कोणी नोकरीला चांगल्या हुद्द्यावर आहे, तर नक्कीच आपण एकत्रितपणात असलो तर नक्कीच आपण वेगळं काहीतरी करू शकतो. त्यासाठी तुम्ही मला साथ द्याल अशी अपेक्षा आहे. आणि मला साथ माझ्यासाठी नकोय, माझ्यासाठी जरूर सुखदुःखात मला साथ द्या, परंतु हे सगळं तुमच्यासाठी तिथे करण्यासाठी मी पुढे जाणार आहे. तर ही साथ तुमची मला हवी आहे आणि ही साथ तुमची नक्की मला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा मनोज शेठ आणि मनोज शेठ MMA यांना आता M2 नाव ठेवूया आपण. या M2 ला मनापासून धन्यवाद देतो की आपण आम्हा सर्व मंडळींचा यथोचित मान सन्मान केला, आम्हाला इथे येण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि येण्यासाठी प्रवृत्त करण्यात त्याच्यात एक शिवाचा मोठा हात आहे. कुठे आहे शिवराज? हा, शिवा आहे. रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत क्रिकेट खेळत होतो आपल्या प्लॉट नंबर 6 ला. आणि सकाळी तो उठून नाही म्हणजे सकाळी जायचं म्हणून लवकर जायचं, म्हणजे इथली काळजी त्याला लागली होती. आणि कारण हे प्रेम असतं, हे काय नुसते सामने बक्षीस जिंका हा विषय नसतो. याच्यात एकत्रितपणा येणं हे फार गरजेचं आहे. त्या निमित्तानं आपले हितगुज होतात. आता शैलाबाईचं नेहमी नाव घेतो, हे माझ्या मोठ्या भावाचा वर्ग मित्र. पण काय तू केलंस मला कळलं, आहेस तसंच दिसतं. काय बाबा हे रहस्य आम्हाला तरी सांग. पण चांगली गोष्ट असं असतो ना, असे सगळेजण आपण राहण्याचा प्रयत्न करू. आज माझा मुस्लिम बांधव देखील इथे दिसतोय, हे देखील ज्या पद्धतीने येतात, एकत्रितपणे खेळतात, बरोबर हे तुमचं मी कौतुक करतो, अशातला भाग नाही. माझं खूप जुनं नातं तुमच्याशी आहे. त्याच्यामुळे हे नातं असंच चांगलं राहावं यासाठी आपण नेहमी एकत्रितपणाने राहावं एवढी विनंती करतो. आणि इथं संपतो. जय हिंद महाराज. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.